आज खरं तर गार्डनमध्ये झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. गार्डनच्या कडेला आम्ही ही फॉक्सटेल पामची झाडे लावत आहोत. झाडे लावताना त्या झाडाच्या मापाचा योग्य खड्डा खणण्यात आला. त्या खड्ड्यामध्ये झाडांसाठी लागणारं खत योग्य प्रमाणामध्ये घातलं आणि झाड खड्ड्यात व्यवस्थितपणे उभं करण्यात आलं. इथं तुम्ही बघू शकता एका लाईनमध्ये ही फॉक्सटेल पामची झाडं किती छान प्रकारे आपल्याला इथं दिसत आहेत. आजच ही झाडं लावली होती, त्यामुळं अजून माती या झाडांनी जमिनीची पकडायची होती. त्यामुळे यातल्या काही झाडांना आम्ही आधार म्हणून जे घराचे अँगल होते त्या अँगलला थोडंसं काथ्याने वगैरे बांधलं आणि झाडाला आधार दिला. खड्डासुद्धा कितीही योग्य प्रमाणात जरी आपण खणला ना, तरी या झाडाच्या त्या बुंद्याच्या आकारानुसार कमी जास्त थोडा का होईना तो खड्डा होतोच. या झाडाचा बुंदा मला फार आवडतो, कारण खाली कसं बॉटलच्या आकाराचा आणि वरती एकसारखी लाईन त्या पामच्या ट्रीनं पकडलेली असते आणि ते दिसायला खरंच खूप सुंदर दिसतं. ही थोडी आत्ता झाडं आम्ही लावलेली आहेत गार्डनमध्ये, तरीसुद्धा गार्डन एक अतिशय सुंदर असा लूक घेतलेला आहे आणि त्यामुळं आज खूप छान वाटत आहे. एक मनामध्ये ना नवीन उत्साह आल्यासारखा वाटत आहे. आणि हे शेवटचं लावलेलं आम्ही झाड होतं या लाईनमधलं, तर इथं वारं थोडं जास्त लागणार होतं आणि खरं सांगायचं म्हणजे हे जे झाड लावलं ना ते झाडच खूप दमदार होतं. म्हणजे त्याचा बुंदा पण जड होता आणि झाड पण खूप दणकट होतं. आणि इथं खरं तर वारा जास्त या झाडाला लागणार होता, त्यामुळं वाऱ्यानं हे झाड हलू नये म्हणून आम्हाला ते बांधून ठेवावं लागणार होतं, त्याला आधार द्यावा लागणार होता. मग तिथंच एक दगड होता, त्याला हे झाड बांधून ठेवलं.